नमस्कार मंडळी, कशा आहेत? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही साईजचे ब्लाऊज, त्यात आपल्याला नेक किती घ्यायचा आहे, फुल शोल्डर किती घ्यायचा आणि हाफ शोल्डर किती घ्यायचा आहे किंवा आर्महोल किती घ्यायचा आहे ते देखील सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि एखादी वही किंवा पेन घेऊन बसा आणि जेवढं मी तुम्हाला सांगत आहे तेवढं लिहून ठेवा. हा चार्ट जो आहे हा मी स्पेशल तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर सर्व लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, नंतर पण लिहू शकता किंवा आता सांगता सांगता तुम्ही लिहू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथं 28 साईजचं ब्लाऊज जर असेल तर आपण गळा 2 इंच, गळा रुंदी आपण 2 इंच घेऊ शकतो, 2.5 इंच घेऊ शकतो आणि शोल्डर म्हणजे आपलं फुल शोल्डर 5 इंच घेऊ शकतात. 5 इंचाच्या वरती घ्यायचं नाही. 28 साईजला 5 इंच शोल्डर, त्याच्यामधून आपण 2.5 इंच नेक घेतलं आहे, बरोबर. 2.5 इंचचं आपलं शोल्डर येते. तसंच आर्महोल आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे आणि चेस्ट साईज 30 असेल तरी 2 इंच किंवा 2.5 इंच आपण गळाखोली घेऊ शकतो आणि शोल्डर 5 इंच घेऊ शकतो आणि आर्महोल 5 इंच. जास्त आर्महोल घेतल्यावर खूप असं लूज होते तिथं आणि चुन्या पडतात खाकीजवळ, त्याच्यामुळे जास्त घ्यायचं नाही. जेवढं मी इथं लिहिलं आहे त्याचप्रमाणे घ्या. एक वेळेस घेऊन बघा, एक वेळेस ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा, तुम्हाला नक्की समजेल की मी कसं. तर 32 साईज जर असेल तर 2.5 इंच नेक घ्यायचा आणि शोल्डर 5 इंच घ्यायचा, नंतर 5 इंच आणि आर्महोल जे आहे 5.5 इंच घ्यायचं. म्हणजे चेस्ट साईज 34 असेल तर 3 इंच गळा घ्यायचा, 5.5 इंच शोल्डर घ्यायचं, 5.5 इंच आर्महोल घ्यायचं. अजिबात वाढवायचं नाही. तेवढंच जर घेतलं का तुम्हाला असं परफेक्ट ब्लाऊज बनेल आणि कुठेच असं चुन्या पडणार नाही किंवा फुगा होणार नाही. एवढंच घेतलं तर आपण. तर 36 असेल तर 3 इंच आणि 38 असेल तर 3 इंच, 40 असेल तर 3 आणि 42 आणि 44 ते म्हणजे 34 ते 48 पर्यंत तुम्ही 3 इंच गळा घेऊ शकतात आणि 5.5 इंच शोल्डर घेऊ शकतात. म्हणजे 38 ते 38, 40, 42 आणि 44 ह्या साईजचं 38, 40, 42, 44 या 4 साईजचे ब्लाऊजमध्ये तुम्हाला आर्महोल फक्त 6 इंचचं घ्यायचं आहे आणि 46, 48ला आहे तर 6.5 इंच आर्महोल घ्यायचा आहे. मी पूर्ण दाखवते तुम्हाला, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा, व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून थँक्यू सो मच. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्हाला जर का व्हिडिओ बघून काही मदत मिळाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी पुढचा व्हिडिओ कोणता आणू आणि कसा आणू. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर समजलं नसेल तर मला परत विचारू शकता, मी परत सांगेन आणि ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने मला 100% गॅरंटी आहे तर तुम्हाला येईलच. पण प्लीज सांगा कमेंट करून की तुम्हाला काय समजलं नाही ते. थँक्यू.